सर्वांचं या मार्गदर्शन शिबिरामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि तुम्ही या प्रवासाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन। सगळेजण आपण या परीक्षेसाठी या प्रवासासाठी सज्ज झालेलो आहोत। मी तुमच्या बरोबर तुमचा वाटाड्या आहे। आपण सगळे सहप्रवासी आहोत आणि आज या सगळ्या सहप्रवाशांच्या माध्यमातून आपल्याला आपलं यश गाठायचं आहे आणि म्हणून त्यासाठी यश गाठण्यासाठी आपली जी ज्यांच्या बरोबर आपलं युद्ध आहे, जो आपला प्रवास आहे, त्या प्रवासांविषयी आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल। बा किती लांब प्रवास करायचा आहे, आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अडथळे आहेत आणि ते अडथळे आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला ते अडथळे पूर्ण करावे लागणार आहेत, यासाठीच आपल्याला मार्गदर्शन होणं अत्यंत अनिवार्य आहे। म्हणून यूपीएससीच्या परीक्षेची जी रचना आहे त्या रचनेविषयी आपण आज या ठिकाणी आपण चर्चा करणार। तर विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी ही परीक्षा आहे जी 3 टप्प्यातून या परीक्षेचं आयोजन केलं जातं। किती टप्प्यात? 3 टप्प्यात। आणि या 3 टप्प्यामधून विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात। त्यामध्ये आयएएस ची परीक्षा असेल, आयपीएससी असेल, आयपीएस ओके, त्यानंतर आयएफएस असेल किंवा आयएएस असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजन करण्यासाठी ह्याचे 3 टप्पे असतात आणि 3 टप्प्यामधून या परीक्षेचं आयोजन केलं असतं। आता यूपीएससीचे 3 टप्पे कोणते आहेत? तर पहिला टप्पा आहे प्रिलिम एक्झाम, दुसरा टप्पा आहे मेन एक्झाम आणि तिसरा टप्पा आहे इंटरव्ह्यू। म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणूया पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा, दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा आहे मुलाखत। आता या पहिल्या टप्प्यामध्ये जी परीक्षा होणार आहे आपण त्याला प्रिलिम एक्झाम असं म्हणतो। आता प्रिलिम एक्झाम ही कशी घेतली जाते, याचं स्वरूप कसं असतं, तर ती थोडक्यामध्ये एमसीक्यू टाईप परीक्षा असते बर। आणि उर्वरित ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेचा आपण सिलेबस आणि त्याची रचना आपण पुढल्या लेक्चर्स मध्ये आपण पाहणार। तर आज आपण या ठिकाणी फक्त पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांची नंतरच स्टेप बाय स्टेप आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत। तर मुख्य परीक्षा जी असते मुलांनो, आता तुम्ही नोट वही काढा, पेन काढा आणि व्यवस्थितपणे समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही की आपल्याला नेमकी परीक्षा देत असताना त्याचं स्वरूप तर आपल्याला कळलं पाहिजे की नाही, आपण ज्या मार्गाला चाललोय कितपर्यंत प्रवास आहे, किती दूर प्रवास आहे, आतमध्ये किती अडचण आहे, किती चालायचं आहे, किती एनर्जी आपल्यामध्ये पाहिजे। सगळ्यात महत्वाचं आहे पूर्व परीक्षा ही किती मार्काची आहे? 400 गुणांची आहे एकूण। आता याच्यामध्ये सामान्य ज्ञानाचा पेपर 1 असतो की जो 200 गुणांचा आहे। किती गुणांचा आहे? सामान्य पेपर 200 गुणांचा आहे। आता आणि दुसरा पेपर आहे सीसॅटचा, तो सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणून हा पेपर देखील किती गुणांचा आहे? 200 गुणांचा। व परीक्षेमध्ये 2 पेपर तुमचे होणार आहेत, एक जीके सामान्य ज्ञान पेपर आणि दुसरा सीसॅटचा पेपर। पहिला पेपर 200 मार्कांचा म्हणजे सामान्य ज्ञानाचा पेपर 200 मार्काचा आणि ऍप्टिट्यूड टेस्टचा म्हणजे सीसॅटचा 200 मार्काचा। म्हणजे आता पूर्व परीक्षा किती मार्काची आपण देणार आहोत? 400 मार्कांची। आता बघ, पहिल्या पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जाणार आहेत। किती? 100 प्रश्न। आणि या 100 प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। किती गुण आहेत? 2 गुण। आणि एक सगळ्यात महत्वाचा ह्याला वेळ आहे 2 तास। टाइम सर्वांसाठी सारखाच आहे। ज्यांचा अभ्यास चांगला झाला, ज्यानं निरंतर प्रामाणिक कष्ट केले, ज्याने चिकाटी, प्रामाणिकपणा, वेळेचं नियोजन, या सगळ्या गोष्टीचा सातत्य, अभ्यासामध्ये सातत्य, या सगळ्या गोष्टीचा ज्यांनी समावेश करून ज्याने अभ्यास केला त्याच्यासाठी 2 तास आहेत। ज्याने अभ्यास नाही केला त्यांच्यासाठी 2 तास आहेत। पण यश कोणाला मिळणार आहे? पण प्रवास कोणाचा यशस्वी होणार आहे? ज्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केले त्यांचा। पण आपण सगळेजण प्रामाणिकपणे कष्ट करण्यासाठीच तर आपण या
प्रवासाला लागलेले आहोत ना, म्हणजे सगळेजण आपण प्रयत्न करणारे आहोत, तर नक्कीच सगळ्यांचा रिझल्ट पुढे येणार आहे. तर वेळ किती आहे? 2 तास. प्रश्न किती आहेत? 100. एका प्रश्नाला गुण किती असतात? 2. आणि सगळ्यात महत्वाचं मुलांनो एक लक्षामध्ये घ्या, या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम राहणार आहे बरं का. त्याच्यामुळं विचारपूर्वक प्रश्नांचं उत्तर लिहा, सोडवा. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 1/3 0.66 गुण वजा होतात प्रत्येक निगेटिव्ह मार्किंग मधून. चुकीचं उत्तर सोडवलं 0.66 गुण वजा झाले म्हणून समजायचे. आणि या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आपला जो कट ऑफ असतो तो रँकिंग साठी महत्वाचा आहे हा. तर याचा कट ऑफ किती असतो? जवळपास 95 ते 105. म्हणजे आपल्याला गुण किती पाहिजे परीक्षेसाठी? 200 पैकी कमीत कमी 95 ते कमीत कमी 105. आता हे रँकिंग महत्वाची. आता याच्यामध्ये किती जास्त घेतील त्याच्यावर आपला कट ऑफ ठरणार आहे. म्हणजे तुम्ही 200 पैकी 110 घ्या, 115 घ्या, 120 घ्या, 130 घ्या, 140 घ्या. कट ऑफ जसा वाढत, म्हणजे कट ऑफ थोडा वाढला तेवढी रँकिंग साठी हे कट ऑफ फार महत्वाचा ठरणार आहे. म्हणून कट ऑफ साठी हा पहिला पेपर फार महत्वाचा. आता दुसऱ्या पेपर विषयी आपण चर्चा करूया, ज्याला म्हटलं तर सीसॅटचा पेपर, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. ओके. तर आता या युपीएससी मधला हा सेकंड पेपर फार महत्वाचा आहे बरं का तुम्हाला. तर हा पेपर देखील किती मार्काचा असणार आहे? 200 गुणांचा असणार आहे. आणि यामध्ये गणितीय क्षमतेचे प्रश्न विचारले जातात बरं का. गणितीय क्षमतेचे प्रश्न, लॉजिकल रिझनिंग, निर्णय क्षमतेवर आधारित प्रश्न विचारले जातात. कोरिलेशनवर प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे फार महत्वाचा अभ्यास सीसॅट मध्ये राहणार आहे बरं का. तर सीसॅट पेपर देखील 200 मार्काचा राहणार आहे. आणि यामध्ये एकूण 80 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला 2.5 गुण असणार आहे. आणि वेळ देखील 2 तास असणार आहे. आणि या प्रश्नांमध्ये देखील गुणदान जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम राहणार बरं का. 1/3 मध्ये 0.83 गुण कटणार आहेत. ओके. आता या परीक्षेमध्ये सीसॅट मध्ये आपल्याला पात्र ठरणं फार गरजेचं आहे. किमान आपल्याला 33% गुण आपल्याला मिळणे अनिवार्य आहे. सीसॅट मध्ये फार महत्वाचं आहे. पहिल्या पेपर मध्ये रँकिंग महत्वाचं आहे, कट ऑफ महत्वाचा आहे. आणि सीसॅट मध्ये किमान 33% गुण, म्हणजे कमीत कमी 200 पैकी 66 गुण मिळणे अनिवार्य आहे, म्हणजे आहे. आणि ते आपल्याला मिळवावेच लागणार आहे. आणि सर्वांसाठी, कुठली कॅटेगरी फिटेगरी काही नाही, सर्वांसाठी, ऑल सर्वांसाठी सारखा आहे. 33% गुण पाहिजे, म्हणजे 66 गुण प्रत्येकाला पाहिजे. लक्षात आलं का? पहिला पेपर आणि दुसरा पेपर किती मार्काचा आहे? 200 मार्काचा आहे. म्हणजे एकूण पूर्व परीक्षा आपण किती मार्काची देणार आहोत? 400 मार्कांची देणार आहोत. आता ही परीक्षा जर आपल्याला क्वालिफाईड करायची असेल तर रँकिंग साठी कट ऑफ महत्वाचा आहे पहिल्या पेपर साठी. म्हणून किमान मार्क आपल्याला 105 पर्यंत पाहिजे किंवा त्याच्या वर पर्यंत पाहिजे. आणि सीसॅट मध्ये किमान आपल्याला 33% मार्क पाहिजे, म्हणजे 66 मार्क आपल्याला किमान पासिंग साठी लागतात. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही पात्र ठरल्या तर आपण प्रिलियम एक्झाम अतिशय यशस्वीपणे पास होऊ शकतो. म्हणजे पहिला प्रवास आपला या ठिकाणी अतिशय निर्विघ्नपणे प्रयत्नांमधून आपण पार करू शकतो. म्हणून तुमच्या पहिल्या प्रयत्नाला, पहिल्या प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि दुसऱ्या प्रवासाला तर थोडक्यामध्ये प्रिलियम परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा किती गुणांची असणार आहे? 400 गुणांची असणार आहे. त्याच्यामध्ये किती पेपर असणार आहे? 2 पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये पहिला पेपर कोणता असणार आहे? जीएस.
ह्याच्यामध्ये कट ऑफ कितीचा असणार आहे? कट ऑफ महत्वाचा आहे, 95 ते 105 या दरम्यान का त्याच्यावर जास्त आपल्याला मार्क पाहिजे, म्हणजे कमी जास्त प्रवर्गानुसार तो बदलतो. आणि सी सॅट दुसरा पेपर तो पण 200 गुणांचा आहे. त्याच्यामध्ये किमान किती मार्क पाहिजेत आपल्याला? 33% मार्क पाहिजेत, म्हणजे 66 गुण असणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला प्रिलियम एक्झाम आपण पास होऊ शकतो. आता एक लक्षामध्ये घ्या, फार महत्वाचं आहे, म्हणजे उमेदवाराला 66 पेक्षा कमी गुण मिळाले आणि त्याला जीएस मध्ये 200 पैकी 190 जरी गुण मिळाले तरी तो पूर्व परीक्षेसाठी पात्र ठरत नाही, बरं का, लक्षात ठेवा. म्हणून सीसॅट मध्ये तर 66 लागतातच, अनिवार्य आहे. तस सामान्य ज्ञान परीक्षेसाठी देखील उत्तम गुण आपल्याला पाहिजे, म्हणजे 105च्या वर किंवा 195च्या वर. कळलं का मला काय म्हणायचं ते? तर आपल्याला पूर्व परीक्षा यशस्वीपणे पात्र ठरू शकतो. आणि म्हणून मेन साठी किती उमेदवार मग घोषित होतात? तर मेन साठी एकूण जागांच्या 12 ते 13 पट उमेदवाराला मेन साठी पात्र ठरवतात. ओके, म्हणजे त्या 12 ते 13 पट मध्ये आपला समावेश असला पाहिजे. म्हणून सीसॅट मध्ये किमान 66 गुण किंवा त्याच्यापेक्षा जास्त, आणि जीएस मध्ये किमान रँकिंग साठी 95 ते 105 किंवा त्यापेक्षा जास्त. जर गुण आपल्याला प्राप्त केले किंवा प्राप्त करता आले तर आपण मेन एक्झाम साठी आपण पात्र ठरलो आहोत, एवढं मात्र आपल्याला समाधान होईल. आणि म्हणून प्रिलियम साठी उत्तीर्ण होण्यासाठी मी परत तुम्हाला सांगतो, प्रिलियम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला सीसॅट मध्ये 66 गुणांपेक्षा जास्त घ्यायचे, म्हणजे कमीत कमी 66 गुण तुम्ही घेतलेच पाहिजे. आणि जीएस साठी तुमचा कट ऑफ दरवर्षी बदलतो, म्हणून तो किमान त्यावेळेला काय पर्सेंटेज आहे किंवा किती मार्क्स विद्यार्थ्यांनी घेतलेत त्याच्यावर अवलंबून आहे तुमचा जीएस चा कट ऑफ. म्हणून कमीत कमी मी तुम्हाला म्हटलं की 95 किंवा 105च्या वर किंवा ह्या दरम्यान तुम्ही मार्क्स घेतले पाहिजे किंवा गुण घेतले पाहिजे. कळलं का? आता या ठिकाणी आपल्याला या पूर्व परीक्षा संबंधातली माहिती किंवा युपीएससी चे म्हणजे युपीएससी परीक्षेमध्ये विविध परीक्षांची जी रचना आहे, जी टप्पे आहेत, आणि त्या टप्प्यातला पहिला भाग म्हणजे पूर्व परीक्षा विषय आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय भारत.